31 वर्षाचं आयुष्य, एकही लढाई न हारलेला राजा, म्हणून ज्या राजांची नोंद इतिहासाने घेतली त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे. इथे दोनही संघ अजून एकही हार नक्कीच दोनही संघांनी पत्करलेली नाहीये. याही मॅच मध्ये विजय मिळवायचा आहे. एक सिंगल घेतले, सन्मानजनक चेंडू खेळून काढलाय. धावफलकावरती नजर टाकूया. पहिल्या क्रमांकाचं षटक संपलं. 33 धावा आहेत. जबरदस्त खेळी आनंद ढवळेची पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये अकराळ विक्राळ भूमिका त्याची पाहायला मिळाली. चौफेर फटकेबाजी त्याच्या बॅटमधून झाली. खरं तर 17 क्रमांकाची चर्चा आपल्याला आठवेल. AB डिव्हिलियर्स यांचं नाव आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर येईल. आणि आनंद ढवळेचे आवडते खेळाडू जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोणते असतील ना तर त्या खेळाडूंचं नाव आहे AB डिव्हिलियर्स. ABD हे नाव त्यांच्या चर्चेवरती आपण पाहू शकतो. 17 क्रमांक देखील आहे. आणि त्यांच्याच सारखी फटकेबाजी, चौफेर फटकेबाजी नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आनंद ढवळेचे देखील पाहायला मिळेल. योगायोग आहे. आनंद ढवळे हे नाव आनंदच्या नावामध्ये जर पाहिलं गेलं तर आनंद म्हटलं की हे येतो. तर वडिलांचं नाव देखील B अक्षराने सुरू होत आहे. तर आडनाव ढवळे DABD योगायोग पाहायला मिळतोय. इथे देखील फुलटोल चेंडूवरती फुलटोल वसूल केलाय. टोले जंग प्रहार षटकार. धावफलकावरती 39. विकेट महत्वाची आहे. ती विकेट मैदानाच्या आतमध्ये येणार का? परंतु इथे हे वादळ कोण रोखणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. नितीन आंबेकर आपण पाहतोय गोलंदाजीच्या नितीन गायकवाड आपण पाहतोय गोलंदाजीच्या माध्यमातून आहे इथे. आणि नितीन यांच्यावरती देखील आक्रमण होत आहे. षटकारा पाठोपाठ चौकार आलाय. धावफलक चौकाराच्या मदतीने 43 धावा. प्रचंड मोठा अनुभव नितीन गायकवाड यांच्या खांद्यावरती आहे. कित्येक वर्ष बडकीचं क्रिकेट गाजवलंय आणि आज आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे. इथे आनंदाची विकेट फार महत्त्वपूर्ण आहे. ती विकेट येणार का? प्रश्नचिन्ह आहे. जर तरला क्रिकेटमध्ये महत्त्व नाहीये. जे काही करायचं ते स्वबळावरती करायचं आहे. क्रिकेटची भविष्यवाणी अद्याप तरी कोणी केलेला जन्माला आलेला नाहीये आणि कोणी करू देखील शकत नाही. इथे देखील वेट अँड वॉच चेंडू उंच हवेमध्ये लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक आणि दर्शक झाले दिवाने. आलाय षटकार. छेरान काय खेळी आहे मित्रांनो आनंद ढवळेची. धावफलकावरती 49 धावा आहेत. तर वैयक्तिक 47 धावा संख्येवरती आनंद ढवळे खेळतोय. सर्वच्या सर्व धावा आनंदाच्या पाहायला मिळतात. विश्वास फक्त आता प्रेक्षक झालाय. इथे देखील वा भाई वा. आनंद ढवळे सेट ऑन दी फायर. इसको लगा डाला तो लाइफ झिंगा लाला. षटकार. काम करो ऐसा कि नाम बन जाए और उस नाम को सुनकर सब काम बन जाए. इथून पुढे जर वडकीचं क्रिकेट कधी स्पर्धा भरू द्या आनंद ढवळे नाव ऐकलं तरी गोलंदाजांच्या अंगावरती थरकाप आल्याशिवाय राहणार नाही. फार मोठं आक्रमण. छत्रपती शिवराय स्वराज्य घडवत होते त्यावेळेस औरंगजेब म्हणला होता कोण रोखणार हे वादळ. आणि याच बरोबर जोरदार टाळ्या वाजवा. आनंद ढवळे अर्धशतक पूर्ण करेल. इथे देखील आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार. क्रिकेट रसिकांनो खेळी आवडले असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आनंदाचं स्वागत आपण करूया. अफलातून खेळ पाहायला मिळते. 13 चेंडू खेळलाय. वैयक्तिक 59 धाब्यांची खेळी आहे. या ठिकाणी अनिलजी मोडक युवा उद्योजक यांच्या वतीने आनंद ढवळेसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. वाईट साठी रिव्ह्यू नाहीये. पंच इथे अगदी आपण पाहूया शपल होऊन चेंडू खेळण्याचा प्रयत्न असावा. त्यानंतर पंच मात्र इथे डॉट बॉल घोषित करतायत. पंचांचा निर्णय अंतिम राहील याची नोंद घ्या. धावफलकावरती नजर टाकूया. 2 षटकांचा खेळ संपला. 61 धावा आहेत. तर 59 धावा ह्या आनंद ढवळेच्या आहेत. आज शतक पूर्ण करणार का आनंद प्रश्नचिन्ह पाहायला मिळेल. ऑनफिल्ड जो निर्णय आहे तो अंतिम आहे. अर्थात डॉट चेंडू असेल. 2 षटकं संपली. 61 बनवल्यात. बेल्स घ्या. बेल्स. कॉट बिहाइंड विकेट असेल किंवा वाईड असेल यासाठी कोणत्याच प्रकारचा रिव्ह्यू नाहीये. याची सर्व टीम्सने नोंद घ्या. चला टीम मीटिंग नको. वेळ वाचवणं गरजेचं आहे.
2 षटकं संपली. धावफलकावरती धावा आतापर्यंत आहेत त्या 61. 12 चेंडू आणि 33